पर्यंत येते ती बघूया। राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार आणणं सोपं नव्हतं, पण आम्ही हे मिशन यशस्वीपणे करून दाखवलं असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। एकनाथराव पुढे निघाले, ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलं सारं, जुळून आलं, घडून आलं आणि यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होता। 17-18 लोक घेऊन बाहेर पडायचं आणि 50 पर्यंत मजल गाठायची हे खूप अवघड होतं। उद्धव ठाकरेंना कंटाळून आमदार बाहेर पडले असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। या ठिकाणी उल्लेख अनेक वेळा झाला। गुलाबभाऊंनी सांगितलं की आम्हाला नंतर कळालं कसे मुख्यमंत्री झालेत। हे खरं आहे, आम्हाला विश्वास बसत नव्हता। ऑपरेशनला तर सुरुवात केली होती, पण आमचा विश्वास बसत नव्हता। परंतु एकनाथरावजी निघालेत, पुढे गेलेत, बघता बघता सगळं सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलं, झालं एकदाच। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जमून आल्यात, घडून आल्यात आणि या मागे खरं मी सांगेल की चामुंडा मातेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता। हे सोपं नव्हतं, एवढं सोपं नव्हतं आणि म्हणून अनेक लोकांचे आशीर्वाद साहेबांचे पाठीशी। तर सोपं आहे का एवढं? शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतायत, त्यांना कंटाळून बाहेर पडतात उद्धवजींना, त्यांच्या सरकारला। सोपं नव्हतं, पण तो लोक आलेत, साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेत, शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेत आणि म्हणून अनेक लोकांचे आशीर्वाद, अनेक लोकांच्या दुआ त्यांच्या पाठीशी आहे। ते म्हणतात की गुलाबभाऊ कदम कदम पे उर्दू जवाल देता है, हर बला से मुझको बचा लेता है। आम्हाला वाटलं होतं की खरेदी मध्ये ऑपरेशन फेल झालं तर कसं काय होईल आता? बरोबर आहे ना? 40 लोक जमा करणं सोपं नव्हतं। 17-18 लोक घेऊन निघायचं आणि 40 पर्यंत मजल गाठायची, 50 पर्यंत आपण गेलो, पण एवढं सोपंही वाटत नव्हतं। कारण पुढारी कसे असतात तुम्हाला माहित आहे, आम्ही कसे असतो तुम्हाला माहित आहे। परंतु साहेबांच्या पाठीशी सगळे उभे राहिले, म्हणून झालं कदम कदम पे उर्दू जवाल देता है, हर बला से मुझको बचा लेता है, न जाने किसके दुआओं का फैज है मुझ पर, डूबने लगता हूं तो दरिया उछाल देता है। बुडायला लागलो तर समुद्रात अशी लाट येते कितीच बाहेर नेऊन टाकते आणि अशी लाट आली आणि मान्य शिंदे साहेबांना बाहेर घेऊन आली आणि अशी तशी आली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नेऊनच मोठ्याने लोटून दिलं, त्या ठिकाणी बसवून दिलं आणि साहेब मुख्यमंत्री झालेत। आपण बघताय गेल्या 6-7 महिन्यापासून कशा पद्धतीने राज्यामध्ये काम चाललेलं आहे, अजिबात चैन नाही। आम्ही त्यांना सांगतो साहेब 4 तास तरी झोपा, 5 तास तरी झोपा, रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत काम करतायत, लोकांना भेटतायत। पूर्वीचा काळ 2-2.5 वर्षातला जे मुख्यमंत्री पायरी सुद्धा मंत्रालयाची चढलेली 2.5 वर्ष। गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य आपण पाहिलं, ऐकलं। या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। चंद्रकांत खैरे सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। खैरे साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। ज्या पद्धतीनं गिरीश महाजनांनी सत्तांतरामागचं नाट्य सांगितलं, बघता बघता शिंदेंपाठोपाठ सैन्यही आलं असं म्हणाले ते। सुरुवातीला 17-18 आमदार आणि त्यानंतर थेट 50 पर्यंत मजल मारली असं देखील म्हणले। आपली पहिली प्रतिक्रिया। खैरे साहेबांशी संपर्क तुटलाय कदाचित, पण गिरीश महाजन यांचं हे जे वक्तव्य